हो, येतोय सर. Okay, thank you. So friends, today is the third day of our SETNet workshop, and previously we discussed about inorganic chemistry, physical chemistry. Now today we are going to discuss organic chemistry. So myself, Dr. Rahul Bondwe, I am working in chemistry department of TC College as assistant professor. So many of my students and friends told me, sir, if you want to present, please present name reactions. So today I am going to discuss some name reaction, as well as in future I will discuss some spectroscopy. Okay, so friends, as you know, there are so many name reactions in organic chemistry, and it is very difficult to remember them. So today I will try to give some hint, some tricks to remember those reactions and how the questions are asked in a CSR net as well as set examination. Okay, so before we start our presentation, I will like to discuss some patterns of CSR net as well as set examination, because set examination pattern is changed last year. So let's discuss some patterns for the set and net reaction. सगळ्यांना माहिती आहे CSR नेट एक्झामिनेशन जे आपले आहे त्यामध्ये पार्ट ए, बी आणि सी असे 3 पार्ट असतात. पार्ट ए मध्ये आपल्याला 20 क्वेश्चन्स दिलेले असतात आणि त्यापैकी 15 क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आणि प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्काचा असतो. बरोबर, 2 मार्काचा क्वेश्चन असतो आणि निगेटिव्ह मार्किंग जे आहे तुम्हाला 0.5 मार्क म्हणजे अर्धा मार्क तुमचा चुकीच्या उत्तराला कट होतो. तसंच पार्ट बी मध्ये टोटल आपल्याला 40 क्वेश्चन दिलेले असतात आणि मॅक्झिमम आपण फक्त 35 क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो. म्हणजे पहिले 35 जे करू ते कन्सिडर केले जातात. पार्ट बी साठी सुद्धा आपल्याला 2 मार्क प्रत्येक क्वेश्चनला आहेत आणि चुकीच्या क्वेश्चनला किंवा चुकीच्या आन्सरला आपण 0.5 रिड्यूस करणार आहे. पार्ट सी मात्र आपला 60 क्वेश्चन आपल्याला दिले असतात, त्यापैकी फक्त आपल्याला 25च क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात. जे पहिले 25 तुम्ही करताल तेच क्वेश्चन तुम्हाला तुमचे ग्राह्य धरले जातील. 25 क्वेश्चन असतील तर प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 4 मार्काला आहे. म्हणजे सी सेक्शन जवळजवळ आपला 100 मार्क्सचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये जर चुकला क्वेश्चन किंवा चुकीचं आन्सर तुम्ही दिलं तर त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला 1 मार्क कट होतो. म्हणजेच आपल्याला एका चुकीच्या क्वेश्चनला 1 मार्क आपला कट होणार आहे आणि बरोबरला 4 मार्क आपल्याला मिळणार आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेत टोटल 120 क्वेश्चन असतात, परंतु तुम्हाला 120 पैकी फक्त 75च क्वेश्चन तुम्हाला हे अटेम्प्ट करायचे असतात. अशा पद्धतीने आपला सेक्शन ए, बी आणि सी मिळून 200 मार्काचा आपला पेपर असतो आणि साधारणतः मेरिट जर विचार केला तर मेरिट हे 100-120 पर्यंत आपल्याला जाताना दिसतं. त्या दृष्टीने आपल्याला 50 ते 55% कसे पाडता येतील या पद्धतीने आपला प्रयत्न असायला पाहिजे. आता यामध्ये जो टाइम दिलेला आहे आपल्याला तो 3 तासाचा वेळ आपल्याला या परीक्षेसाठी दिलेला आहे. ओके, वी हॅव 3 hours, दॅट मीन्स 180 मिनिट्स. ओके, 180 मिनिट्स वी हॅव. आणि जनरली आपला केमिकल सायन्सचा पेपर आहे तो दुपारी 2 ते 5 या वेळेत आपल्याला असतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचा ब्रेक आपल्याला घेता येत नाही. आणि सध्या ऑनलाईन एक्झामिनेशन आपले आहे. म्हणजे पूर्वी आपण जे सर्कल करत होतो त्याऐवजी आपल्याला राईट क्वेश्चनला तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा चूज करायचं आहे. हा झाला तुमचा CSIR नेट एक्झामिनेशनचा पॅटर्न. CSIR नेट एक्झामिनेशन आपल्याला 2 गोष्टीसाठी देणं गरजेचं आहे. पहिलं तर लेक्चरशिपसाठी, त्याला आपण नेट लेक्चरशिप असं म्हणतो, आणि दुसरं म्हणजे नेट JRF, त्याला ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणतो. जर तुम्हाला नेट JRF मिळाली तर तुम्ही PhD करू शकता आणि तुम्ही असिस्टंट प्रोफेसरच्या पदासाठी सुद्धा पात्र आहात. परंतु तुम्हाला फक्त नेट लेक्चरशिप मिळाली तर तुम्ही फक्त असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी पात्र आहात, परंतु तुम्हाला PhD साठी एनरोल होता येत नाही. बरोबर, यामध्ये टॉपचे 10 विद्यार्थी असतात. बरोबर, यांना अजून चांगल्या प्रकारची फेलोशिप मिळते, त्याला SPM फेलोशिप असं म्हणतात. श्यामाप्रसाद मुखर्जी फेलोशिप तुम्हाला पहिल्या 10 लोकांना मिळते आणि या 10 लोकांना तुम्हाला PhD किंवा पुढे अजून काही रिसर्च करायचं असेल तर अजून वेगळ्या प्रकारे तुम्हाला ट्रीटमेंट मिळते. फक्त टॉप 10 ला
ओके, टॉप 10 ला, नॉट पर्सेंट, ओनली टॉप 10 कॅन्डिडेट्स. तर अशा पद्धतीने तुमचा CSR नेटचा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण आपल्या MS सेट किंवा महाराष्ट्र स्टेटची स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, त्याला सेट आपण म्हणतो, तर महाराष्ट्र स्टेट सेट एलिजिबिलिटी टेस्ट किंवा MS सेट एक्झामिनेशन आहे, त्याचा पॅटर्न बघूया आपल्याला कशा पद्धतीने असतो. मागच्या वर्षी तो पॅटर्न चेंज झालेला आहे. मागच्या वर्षीपासून सेट एक्झामिनेशन मध्ये फक्त 2च पेपर आहेत, फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर. ओके, हे 2 पेपर आपल्याला आहे. टोटल ही एक्झाम जी आहे ती 300 मार्काची आहे. त्यामध्ये पहिला जो पेपर आहे तो 100 मार्काचा आहे आणि दुसरा जो पेपर आहे तो 200 मार्काचा आहे. बरोबर. तर पहिल्या पेपरमध्ये साधारणतः 50 क्वेश्चन तुम्हाला असतील आणि 50 क्वेश्चन हे ऑल कंपल्सरी आहेत. बरोबर, ऑल कंपल्सरी आहेत 50 आणि प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काचा. असा पहिला पेपर तुमचा 100 मार्काचा असेल. त्यासाठी आपल्याला फक्त 1 तास आहे, म्हणजे 50 क्वेश्चन तुम्हाला 60 मिनिटात फिनिश करायचे. ओके, हे 60 क्वेश्चन मी असं म्हणेल माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून की हे क्वेश्चनची डिफिकल्टी किंवा तुमच्या नॉलेज पेक्षा इट इज अ जस्ट अ रेस अगेन्स्ट टाइम. म्हणजे हे वेळे बरोबरची शर्यत तुमची असते, कारण एक क्वेश्चन तुम्हाला वाचून त्याचा क्वेश्चन चे ऑप्शन वाचून त्यानंतर तुम्हाला तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्यामुळं यामध्ये सुद्धा मॅक्झिमम स्कोरिंग आपलं करणं गरजेचं आहे. त्यामुळं या आपल्या जो सब्जेक्ट स्पेशलाइज सब्जेक्ट आहे त्यावरचा ताण थोडा कमी होतो. बरोबर. आता बघा, सेकंड पेपर जो आहे त्यामध्ये 100 क्वेश्चन असतात आणि प्रत्येक क्वेश्चन अगेन 2 मार्काचा आहे. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. देर इज नो निगेटिव्ह मार्किंग फॉर MS सेट एक्झामिनेशन. ओके, नो निगेटिव्ह मार्किंग. त्यामुळे सगळे तुम्हाला अटेम्प्ट करायचे आणि ते 100 क्वेश्चन तुम्हाला 120 मिनिटात म्हणजे 2 तासात फिनिश करायचे. साधारणतः टाइम आपला सकाळी 11:30 ते 1:30 पर्यंत आपल्याला असतो. तर अशा पद्धतीने ही 3 तासाची एक्झाम. बरोबर. खरं तर 11 ते 11:30 हा वेळ असतो. काही सुपरवायझर आपल्याला बाहेर जाऊन देतात, काही मात्र तिथंच आपल्याला थांबायला लावतात. बरोबर. तर हा साधारणतः 10 ते 1:30 असं 3.5 तासाचा वेळ आपल्याला आहे. त्यामध्ये 300 मार्काची एक्झाम आपल्याला द्यायची. मी तर असं म्हणेल, या सब्जेक्ट नॉलेज बरोबर तुम्ही फर्स्ट पेपरची सुद्धा चांगली तयारी केली आणि त्यामध्ये 60, 70, 80 मार्क जर पाडले तर तुम्हाला इकडं त्यापेक्षा थोडेसे कमी मार्क, म्हणजे ऍव्हरेज तुम्हाला 60% जर मार्क मिळाले तर तुम्हाला स्कोर करायला किंवा पास व्हायला सोपं जातं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले सेट आणि नेटचा पॅटर्न आहे आणि साधारण सेट 27 डिसेंबरला आहे यावर्षी आणि नेट एक्झाम 26 नोव्हेंबरला आहे. अशा दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे. आता ज्यावेळेस मी माझ्या काही ज्यांचा ऑर्गॅनिक स्पेशलायझेशन नाही अशा स्टुडंटला किंवा टीचरला भेटतो तर ते म्हणतात सर फार वेगवेगळ्या प्रकारचे रिएक्शन्स आहेत आणि त्या मला कशा लक्षात ठेवता येतील त्या तुम्ही सांगा. सो फ्रेंड्स, वी विल स्टार्ट विथ फर्स्ट रिएक्शन, फर्स्ट क्वेश्चन. ओके, तर ह्या रिएक्शन मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने एक बेन्झीन रिंग दिले जाते आणि त्यावर सोडियम अँड लिक्विड अमोनिया इन प्रेझेन्स ऑफ इथेनॉल अशा पद्धतीने दिलं जातं. तर ही दुसरी तिसरी कोणती रिएक्शन नसून हे बर्स्ट रिडक्शन आहे. ओके, दिस इज अ बर्स्ट रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ सोडियम इन लिक्विड ammonia. It reduces benzene ring to 1,4-dienes. Okay, it reduces benzene ring into 1,4-dienes. 1,4च मिळणार आहे तुम्हाला. बरोबर. 1,4 कसे इथून सुरुवात केली तर 1, 2, 3 and 4. So first double bond start from 1 and second start from 4. So 1,4-diene आपल्याला मिळतात. विशेष म्हणजे ओके, this type of question or questions on burst reduction is asked every year in set examination. So you can see in April 2017, okay, April 2017, they asked question. In January 2018, they asked question, and in June 2019, okay, in June 2019 also they asked the question on burst reduction in set examination. Besides this, there is also question on question in NET examination. So friends, if we have this type of question, how we can solve it? So I will show you the burst reduction. Okay, don't afraid, I will not go in detail with the mechanism. So burst reduction is simple conversion of aromatic ring into 1,4-dienes. Okay, 1,4 cyclic dienes. So friends, whenever we have electron withdrawing group, okay, whenever we have electron withdrawing group that stabilize electron density at ipso and para position.
म्हणजे या पद्धतीने आपल्याला हायड्रोजन इथं आणि इथं येईल. याला इप्सो पोझिशन म्हणायची, जिथं आपला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे त्या कार्बनला इप्सो पोझिशन म्हणायची, आणि पॅरा पोझिशन. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर काय होईल, हायड्रोजन तुमचा त्या इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपच्या शेजारी आणि त्याच्या पॅरा पोझिशनला जाईल. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जसं की ओएमई इथं काय तुमचा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, तुम्हाला इथं ऑर्थो आणि मेटाला तुमची इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्टॅबिलाइज होईल, बरोबर, इथं आणि या पद्धतीने. ओके, तर अशा पद्धतीने बर्स्ट रिडक्शन आपल्याला हे डायन्स देतं. मग आता इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर त्याच्या बाजूला कोणताही डबल बॉन्ड तयार होत नाही. डबल बॉन्ड आपल्याला या ठिकाणी आणि या ठिकाणी तयार होतो. जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल, ओके, इफ वी हॅव डोनेटिंग ग्रुप, डबल बॉन्ड फॉर्म्स नियर दॅट डोनेटिंग ग्रुप. दोन डोनेटिंग ग्रुप असतील तर दोघांच्या शेजारी तयार होईल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सिंपल लॉजिक इथं लावायचंय बर्स्ट रिडक्शन साठी. लेट्स सॉल्व द प्रॉब्लेम्स. ओके, मी काही लोकांना प्रश्न विचारणार आहे, त्यामुळे तुम्हाला जर आन्सर येत असेल ना, पट 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 तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप केलं तरी चालेल. ठीक आहे, सांगा आता आपल्याला सोडियम आणि लिक्विड अमोनिया दिलाय, बेन्झीन रिंग दिली, म्हणजे नक्कीच हे बर्स्ट रिडक्शन आहे. ओके, सो the methyl group and methyl group are donating group, so there should be double bond around these two methyl group. So in first example, option A, there is double bond only with one methyl group, so this is ruled out. In B, there is double bond near these two methyl group, and also we have 1,4 dienes, so B option may be correct. Let's discuss other options. So other options, we have C and D. In C, there is no double bond near the electron donating group, so this C and D is ruled out. So only correct option is option number B. Okay, यामध्ये आपल्याला फक्त ऑप्शन नंबर बीच करेक्ट वाटतं, कारण का आपल्या बर्स्ट रिडक्शन मध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील तर त्यांच्या बाजूला आपल्याला असा डबल बॉन्ड तयार होईल. जर इथे एक तयार झाला तर 1,4 डायन तो आपल्याला इथे एक करेल, म्हणून बी ऑप्शन आपल्याला यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे. ओके, नाउ लेट्स गो फॉर द नेक्स्ट टाइप ऑफ क्वेश्चन आस्क्ड इन जानेवारी 2018. मित्रांनो बघा, यामध्ये आपल्याला एक मिथिल ग्रुप दिलाय आणि एक ओएमए ग्रुप दिलाय. बोथ the groups are electron donating group, so we need to have such a structure in that the 1,4 dienes are as such place that they are near to electron donating group. So first option shows the correct one. In second option, there is no 1,4 diene, so B option is ruled out. In C, there is no double bond near this methyl group, so this option also ruled out. In option D, there is no double bond near this electron withdrawing group, so this is also ruled out. So correct option for this example is option number A. यामध्ये काय होतंय, मिथिल ग्रुपच्या शेजारी सुद्धा डबल बॉन्ड दिसतोय आपल्याला आणि ओएमई ग्रुपच्या शेजारी सुद्धा डबल बॉन्ड दिसतोय. ऑल्सो these two are 1,4 dienes. These are 1,3 dienes, so this one is wrong option. So correct option is option number 1. Okay, now in CSIR NET exam, they add some trick or some twist in this burst reduction, simple burst reduction. What they do, once the burst reduction happen and if it gives us X, they give us some H plus, or sometimes they give HCl, sometimes they give H2SO4, or merely they give H plus. So this Y, how it forms, let's see. So can you guess what is X here? X will be, any guess? X will be, we need to search the double bonds or 1,4 dienes in such a way that they are near this OMe. So first option and fourth option, among these two options, we need to choose one, because we got X and we ruled out the option B and option C. So among A and D, we need to choose Y. So what this Y do? It is just a hydrolysis of this methyl ether. So we have OMe, which is hydrolyzed by acidic condition to OH. Okay, methyl is removed
and we get this type of structure. But as you know that enol is unstable or less stable than keto. So this enol will convert into keto like this. Okay, we get this. So now structure will look like this. This double bond will be intact over here, and this double bond now converted to keto. Okay, so we have this type of structure for the Birch reduction final product. So can you guess the right answer in A and in D? So in D, they shown us the alpha beta unsaturated. So correct option is A, in which we have this double bond over here and keto over here. So it will look like this. So in whenever they give us H plus, you need to carry out this reaction further for the demethylation and ketoenol formation. Okay, this is how the questions on Birch reductions are asked in CSR NET examination as well as set examination. Okay, now friends, let's go for the next reaction in which we have sulfur ylides. Okay, sulfur ylides हा नेहमी क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला आणि अशा पद्धतीचे आमच्या फ्रेंड्सच्या म्हणण्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण आणि चौकोन आम्हाला दाखवले जातात आणि आमचं फार कन्फ्युजन होतं. हा क्वेश्चन आपल्याला सेट जानेवारी 2018 मधला आहे, म्हणजे लास्ट इयर. ओके, लास्ट इयरला आपल्याला हा क्वेश्चन विचारला. हा नेहमी आपल्याला सेट किंवा नेट मध्ये विचारला जातो, बरोबर. सो देर इज नेम रिएक्शन जॉन्सन कोरे Tchaikovsky reaction. Okay, Tchaikovsky reaction. Don't bother about the name. I will explain the mechanism and it will be very easy for you. मित्रांनो, यामध्ये दोन टाईपचे सल्फर इलाइड दिलेले. सगळ्यांना इलाइड्स हा शब्द माहित आहे. इलाइड मध्ये काय, एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज आपल्याला अशा पद्धतीने असतात, बरोबर. आता यामध्ये सल्फरवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे याला सल्फर इलाइड्स असं आपण म्हणतो, बरोबर. सल्फर फॉस्फरस इलाइड हे सगळ्यांना माहिती आहे. आता यामध्ये आपल्याला पी आणि क्यू शोधायचा आहे. पी साठी हा सल्फर इलाइड आहे आणि क्यू साठी हा सल्फर इलाइड आहे. ओके, आता यामध्ये ट्रिक काय बघा, एक आहे जो आहे तो अनस्टेबल आहे आणि दुसरा आहे तो स्टेबल आहे. आता स्टेबल किंवा अनस्टेबल कसं ठरवतो आपण डिलोकलायझेशन. यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिलोकलायझेशन नाही फर्स्ट. ओके, त्याला आपण सल्फोनियम इलाइड म्हणायचं. काय म्हणायचं, सल्फोनियम. आणि दुसरा जो असेल तो सल्फॉक्सोनियम. ओके, ऑक्सिजन आहे. तर हा निगेटिव्ह चार्ज जो आहे तो या केसमध्ये स्टॅबिलाइज होतो किंवा डिलोकलाइज होतो. त्यामुळे हा स्टेबल सल्फर इलाइड आहे, हा मात्र अनस्टेबल सल्फर इलाइड आहे. आणि जो अनस्टेबल असेल त्याला रिॲक्शन करायची खूप घाई असते, बरोबर. एकदम पटकन त्याला कुठेतरी रिॲक्ट होऊन त्याची अनस्टॅबिलिटी स्टॅबिलिटीमध्ये कन्वर्ट करायची असते. त्यामुळे तो डायरेक्टली रिॲक्शन सेंटर पाहतो. आता या अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन मध्ये either 1,2 addition is possible or 1,4 addition is possible. So if we have unstable sulfur ylide, it will directly attack on the carbonyl carbon and form a epoxide. Okay, form a epoxide. But if it is a stable ylide, it will हा एकदम आरामात तुमच्या 1,4 पोझिशनला जाईल, मग डिलोकलायझेशन होईल, पुन्हा तो डबल बॉन्ड माघारी येईल आणि मग याच्यावर अटॅक करेल. अशा पद्धतीने आपल्याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड डबल बॉन्डवर अटॅक होताना दिसतो, बरोबर. डबल बॉन्डवर अटॅक होताना दिसतं. इकडे बघा, मी तुमच्यासाठी पुन्हा एक मेकॅनिझम किंवा एक वेगळा प्रॉब्लेम घेतलेला आहे. हा सेम प्रॉब्लेम तुम्हाला क्लेडनच्या पेज नंबर 1262 वर पाहायला पाहिजे. सेम प्रॉब्लेम जो तुम्हाला सेट एक्झामिनेशन किंवा नेट एक्झामिनेशन मध्ये विचारला गेला आहे. यामध्ये काय होतं बघा, सल्फॉक्सोनियम स्टेबल आहे, आरामात तो डबल बॉन्डवर अटॅक 1,4 ऍडिशन करेल आपल्याला आणि आपल्याला सायक्लोप्रोपेन रिंग बनताना दिसेल. अँड इफ वी हॅव अनस्टेबल इलाइड, इट विल बी ऑन द डायरेक्टली कार्बोनिल ग्रुप अँड फॉर्म्स अ इपॉक्साइड ओव्हर हिअर. आता कधी कधी हे क्वेश्चन कॉमन होऊन जातात, म्हणून तुम्हाला फसवण्यासाठी इन्स्टेड ऑफ एस डबल बॉन्ड ओ दे गिव्ह अस CN. Okay, they give us CN. CN also stabilize this negative charge by delocalization. So this is also stabilized sulfur ylide and it will form cyclopropane ring with the
alpha beta unsaturated double bond with 1,4 Michael addition. Okay, this one is unstable. This one and this one is same, Me2. This is unstabilized sulfur halide. It will directly attack on the carbonyl and forms the epoxide. So if someone is interested in the mechanism is over here. It's unstable, so directly attack on the carbonyl. This O minus then attack on CH2, and we get dimethyl sulfide as a side product, and we get epoxide. But if we have stabilized halide, okay, you can see this one, and this one. There are three different type of stabilized halide in front of you. So in examination, to trick you, they will give either this one, or this one. All these are stabilized halide and add to the alpha beta unsaturated double bond in 1,4 Michael addition. So this will attack like this. Then again, this negative charge will come back. This double bond will attack on carbon, and we get dimethyl sulfide as a byproduct. So we get this cyclopropane ring. So friends, this is how this simple question is asked for 2 marks or sometimes 4 marks in a NET examination. Hope you understood. Similarly, if we go for the phosphorus halide, okay, if we go for the phosphorus halide, there also we have stabilized phosphorus halide and unstabilized phosphorus halide. So on the Wittig reaction, okay, phosphorus halides are used in a Wittig reaction. So in Wittig reaction also, as everyone knows that with simple Wittig reaction, you know that it is a conversion of carbonyl compound to olefin. So we know only this basic chemistry, but this is not helpful in SET or NET examination. To crack the SET or NET examination, we need to understood the stability of phosphorus halide, stable and unstable phosphorus halide. So friends, now this is a question in which they shown us the benzaldehyde, and this is a phosphorus halide in presence of reducing agent. So I will not consider this reducing agent. Let's consider the Wittig reaction. So whether this one, the reagent 1 is stabilized phosphorus halide or unstabilized phosphorus halide is the question. So I will show you the mechanism. Here you can see, due to this COOET, this negative charge on the carbon is stabilized. So this is called as stabilized phosphorus halide. And in the second example, there is only dimethyl group, and in presence of tertiary butoxide, okay, potassium tertiary butoxide, we get the negative charge over here. So this negative charge is not stabilized by this dimethyl group, because dimethyl groups are electron donating groups, and electron donating groups will destabilize the negative charge, because negative charge is already having electron density. So friends, as it is unstable or reactive phosphorus halide, its stereochemistry is different than the stabilized phosphorus halide. So what is the difference between stabilized phosphorus halide and unstabilized phosphorus halide? If we have stabilized phosphorus halide, that is R1 is CO2Me, COMe, or any stabilizing group like CN, COOMe, CO2Me, then this negative charge will attack on the carbonyl carbon, as we know in the Wittig reaction, and then this intermediate stabilize himself in such a way that these two bulky groups R1 and R2 from this aldehyde, they will go away from each other. Okay, they will go away from each other, because it is a stabilized phosphorus halide. It have time for this change, and we always get the trans olefins. So trans olefin is also called as E olefins. E means opposite to each other, interjection. Okay, so E means these two first priority groups are opposite to each other. So if we have stable halide, we get E olefin, or I will simply say, as you know, the
double bond is stable than cis double bond. Okay, just basically, or we know that the trans is stable than cis. So I will give you hint. Stable is trans. Okay, stable is trans. So we get trans double bond if we have stable halide, and if we have unstable halide, that is R1 is alkyl, aryl, or any electron donating group, this destabilize negative charge. So in that case, this reaction is so fast that these two groups don't get time for the rotation or going away from each other. So in stabilized halide, we get the cis double bond, or we can say it is a Z double bond. Okay. So unstable will give us Z, and stable will give us E. So friends, now this is a stable halide. Anyone guess the product in this question? Any guess? This is a stable halide. That means we will get correct option is 1, 2, 3, 4. Which one will be correct? Stable. That means we will get trans double bond simply over here. Okay, simply over here, because LH will reduce this COH to CH2H. So option number third is correct option for this reaction. Okay. Now in this reaction, now let's see. We have unstabilized halide, and on the CHO it will form the double bond. Okay, on the CHO it will form double bond. So friends, option 1 and 3 is ruled out because there is no OH over here. So which is correct option? We have cis double bond in presence of unstable halide. So option number 2 is correct option for this question, because we have unstabilized phosphorus halide. Okay, let's go for the next question. So this type of questions are always asked in CSIR, NET, and SET examination. Friends, this is a Shapiro reaction. Okay, this is a Shapiro reaction in which we get this hydrogen type of tosyl hydrogen type of molecule, and in presence of n-butyl lithium 2 equivalent, we get the double bond and negative charge. So I will first show you how the questions are asked in CSIR NET examination. Then we will discuss the mechanism, and then we find the answer. So in Shapiro reaction, we have this tosyl hydrogen and 2 equivalent of n-butyl lithium. So it will simply give us the double bond and a negative charge, or lithium. So we can write down negative charge and Li plus also here, or you can directly show the Li over here. Once we get the negative charge over here, it can treated with H plus or aldehydes or any electrophile. So that electrophile will attach over here. So we get double bond and electrophile. Most of the time they get H plus, so there is only H over here. Okay. So this is the mechanism. The first step is abstraction of negative charge from here, and abstraction of proton from here, and nitrogen. So we get the TS eliminated in first step, and after that N2 is eliminated, giving us negative charge. Friends, यामध्ये ट्रिक काय बघा, यामध्ये as this is proceeding via base will always abstract the proton which is more acidic. म्हणजेच काय, ज्याला कमीत कमी मिथिल ग्रुप किंवा सबस्टिट्यूएंट जोडलेले असतील, किंवा कमीत कमी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील, त्यामुळे कमीत कमी सबस्टिट्यूएंट असणारा डबल बॉन्ड आपल्याला इथं फॉर्म होतो, किंवा आय विल से वी गेट द लेस सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड. Okay, least substituted double bond in Shapiro reaction. Okay, less substituted double bond in Shapiro reaction. So friends, we have this NHTS over here and n-butyl lithium. So friends, there is a possibility that proton will abstracted from this carbon and NH. So we will get double bond over here. Okay, I will show you. We will get double bond over here and negative charge on the carbon which is bearing NHTS group. So we will get this one,
And once we get this type of carbanion, as you know that the carbanion is very stable on sp2 carbon. So this we get the sp2 carbon, and this is carbanion over here, and we have now electrophile DMF. Okay, electrophile is DMF over here. So DMF is NN dimethyl formamide, NN dimethyl formamide, and as negative charge will attack on this carbonyl carbon, NN dimethyl group will leave as leaving group, and we get CHO over here. So option number 1 is the correct option for this example. We get double bond, negative charge over here, negative charge will attack on DMF to get this one. This is not possible because negative charge will only we will get on the carbon which bears tosyl group. Okay, tosyl hydrogen group, double bond N NHTS. So this is wrong option. In this there is no double bond, so this is completely wrong option. So we have option number 1 as a correct option. Sometimes they only give us ketone over here, and they give us NH2 NHTS, that is tosyl hydrogen in the reagent. So friends, now this type of question is asked in set examination in May 16. ओके, मे 2016 मध्ये सेट एक्झामिनेशन मध्ये असा प्रश्न विचारला होता. तुम्हाला टोसिल हायड्रोजन दिला होता आणि तुम्हाला मेजर प्रोडक्ट आणि मायनर प्रोडक्ट विचारला होता. आता ही सॅपेरो रिएक्शन हे कशावरून ठरते? लिथियम रिएजंट असेल तर तुमचं 100% सॅपेरो रिएक्शन. ओके, NH NTS आणि लिथियम असेल, ब्युटिल लिथियम असेल, मिथिल लिथियम असेल, ऑल द लिथिएटेड रिएजंट जे ते तुम्हाला शॅपेरो रिएक्शन देतात. ओके, दुसरं कोणतं असेल तर शॅपेरो नाही, परंतु लिथियम जर असेल तर 100% ती शॅपेरो रिएक्शन आहे. आणि आताच मी तुम्हाला सांगितलं होतं शॅपेरो रिएक्शन विल गिव्ह अस डबल बॉन्ड विच इज लेस सबस्टिट्यूटेड. म्हणजे शॅपेरोचा शाप जो लेस सबस्टिट्यूटेड, लेस मिळायचा त्याला, बरोबर, त्याला लेस सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड मिळेल. आता मग मला सांगा, इथं 2 पॉसिबिलिटी आहेत. कशा? आयदर डबल बॉन्ड तुम्हाला इथं होईल तयार किंवा इकडे तयार होईल, बरोबर, आणि नंतर तुमचा निगेटिव्ह चार्ज तुमचा जो आहे तो हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करून तुम्हाला इथं H मिळेल. मग आयदर दिस ऑप्शन इज करेक्ट और दिस ऑप्शन इज correct. Okay, this option is correct or this option is correct. So definitely this is a Shapiro reaction because we are using methyl lithium. In Stevens rearrangement we have same type of products, but Stevens rearrangement uses tertiary butoxide or sodium hydride etc. So this will not using methyl lithium. So Stevens rearrangement is ruled out. This is Shapiro reaction. In Shapiro reaction, now we have 2 options, option number C and option number B. So as we discussed, Shapiro will get less substituted double bond, and the correct option for this question is option number B. Okay, अशा पद्धतीने आपल्याला शॅपेरो रिएक्शन वर क्वेश्चन विचारला जातो. अजून एक क्वेश्चन मला शॅपेरो रिएक्शन वर सापडला होता. अशा पद्धतीने आपल्याला ओके फ्रेंड्स, सो अशा पद्धतीने आपल्याला एक क्वेश्चन आपल्याला विचारला होता. सेम क्वेश्चन आहे. इथं डबल बॉन्ड मोर किंवा लेस सबस्टिट्यूटेड नाही, फक्त कार्बोनिल कार्बन दिलेला आहे आणि तुम्हाला हायड्रोजन इथे तयार करायचं आहे. इथं तुम्ही हायड्रोजन तयार केला, तुम्हाला डबल बॉन्ड या साईडला किंवा या साईडला मिळेल. आणि ऑप्शन नंबर तुम्हाला, आता जिथं कार्बोनिल आहे तिथंच आपला निगेटिव्ह चार्ज तयार होणार आहे. त्यामुळे जिथं कार्बोनिल आहे त्याच ठिकाणी CHO जोडायचं आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये ऑप्शन नंबर 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. ऑप्शन नंबर 1 का करेक्ट आहे? कारण यामध्ये आपल्याला जो इंटरमिडिएट मिळणार आहे तो अशा पद्धतीने मिळणार आहे.
double bond and a negative charge over here. Okay, negative charge over here. So friends, for your confusion, what they did, they attach this type of dimethyl group. So I will tell you, hydrogen is not a good relevant group. So we will only get this CHO group as an electrophilic substitution. So option number one is correct option for this type of Shapiro reaction. तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, डबल बॉन्ड ओ दिलेला आहे, परंतु हा टोसिल हायड्रोजन तयारच करून दाखवला नाही, तो आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये करायचा आहे. नंतर दोन इक्विव्हॅलंट, टू इक्विव्हॅलंट एन-ब्युटिल लिथियम will abstract the proton and we will get this type of intermediate. This intermediate will attack on this TMF as shown previously, and we get option number one as a correct option. So let's go ahead and discuss another reaction. This is most commonly asked after burst reduction. I think this is the most commonly asked reaction. This is a Sharpless epoxidation. Okay, Sharpless epoxidation. यामध्ये तुम्हाला कन्फ्युज होण्यासाठी दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हा एक डबल बॉन्ड आहे आणि हा एक डबल बॉन्ड आहे. ओके, यामध्ये शार्पलेस इपॉक्सिडेशन मध्ये अलायलिक OH चा फार मोठा रोल आहे. ओके, I will not go in detail. I will not discuss the mechanism, but only allylic alcohols are epoxidized in presence of Sharpless epoxidation condition. Allylic alcohol शोधायचे. हा allylic नाहीये किंवा allylic alcohol नाही, हा मात्र allylic alcohol आहे. त्यामुळे only this double bond will get epoxide, and stereochemistry is depend on this diethyl tartarate. Okay, diethyl tartarate. Let's see how the epoxide and stereochemistry affected by diethyl tartarate. If we have negative or SS diethyl tartarate, sometimes they give SS, sometimes they give negative. Negative diethyl tartarate will epoxide the double bond in this way. That means this oxygen is above the ring and it's shown by thick double bond. Okay, thick double bond, or we can say this one is alpha double bond. थिक अप आहेत ना, रिंगच्या वरती आहेत म्हणून थिक दाखवतात. आणि जर पॉझिटिव्ह किंवा RR डायथिल टार्टरेट असेल तर ते आपल्याला डॉटेड म्हणजेच बिलो द रिंग सिस्टीम आपल्याला जाताना दिसतात. ओके, अशा पद्धतीने. आणि हे कशामुळे डिपेंड होतं, हा जो डायथिल टार्टरेट आहे तुमच्या ह्या OH बरोबर कोऑर्डिनेट होतो, त्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला इपॉक्सिडेशन मिळतं. म्हणजेच मायनस असेल तर थिक आणि जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला डॉटेड डबल बॉन्ड दाखवणं गरजेचं आहे. नाउ फ्रेंड्स, टेल मी, इन फर्स्ट एक्झाम्पल वी हॅव निगेटिव्ह डायथिल टार्टरेट, सो ऑफकोर्स वी विल गेट द epoxide above the plane. So there is a, okay, now it is a very simple question. There is only one, they have shown only one allylic double bond epoxidized in this case, and above is only A option. This is a wrong option, and these two options are ruled out because these are not allylic alcohols. Okay, allylic alcohol double bond, they are isolated double bond. So in between A and B, for the negative diethyl tartrate, we get the above or thick oxygen epoxide. Okay, in the second question, which is again asked in January 2018. Okay, first one is in 17, second one in 18. Okay, now in this question they have given positive diethyl tartarate. Positive means below the plane, or dotted epoxide. Okay, dotted epoxide is there. Okay, so friends, can you guess the answer? First, go for the allylic alcohols only. Allylic alcohols means these double bonds. Okay, this double bond CH2OH. This double bond is CH2OH.
Okay, friends. So, can you guess the answer? हे दोन साइडचे जे आहेत, हा जो एक्स्ट्रा डबल बॉन्ड तुम्हाला दिलेला आहे त्याला त्याचा विचारच करायचा नाही तुम्हाला, तो तुम्हाला फक्त कन्फ्युज करण्यासाठी दिलेला आहे. तुम्हाला पाहायचा आहे कोणता, OH च्या जवळचा असणारा अलायलिक अल्कोहोल्स आर एपॉक्सिडाइज. ओके, अलायलिक अल्कोहोल्स आर एपॉक्सिडाइज इन प्रेझेन्स ऑफ TI isopropyl tetraisopropyl titanium and diethyl triterate. So positive means double bond will go down, but not like this, it will go like this. So option number D is the correct option for this type of questions. Okay, समजलं. इपॉक्सी शार्पनेस सिपॉर्टेशन वर हमें हमें प्रत्येक वेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. निगेटिव्ह असेल तर अप आणि पॉझिटिव्ह डायरेक्टली ट्रायटेड असेल तर डाऊन. हा फक्त सिंपल फॉर्म्युला तुम्हाला ठेवायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने शार्पनेस इपॉक्सिडेशनवर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. फ्रेंड्स, नेक्स्ट रिॲक्शन. आता यामध्ये बघा, मी आतापर्यंत तुम्हाला 2 किंवा कधी कधी 4 मार्कासाठी विचारले जाणारे क्वेश्चन्स मी सांगितले, परंतु आता इथून पुढे मी काही थोडेसे कॉम्प्लिकेटेड रिॲक्शन घेतले ज्या मे बी तुम्ही कधी ऐकल्या नसतील. त्या रिॲक्शन्स आपल्याला सोप्या आहेत, फक्त त्याचा मेकॅनिझम थोडासा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण काय, आपण पाठ रिॲक्शन केलं तर त्या विसरून जातील किंवा आपण कन्फ्युज होऊ. तर मग इथून ज्या रिॲक्शन पुढे आपण 2-3 रिॲक्शन ज्या डिस्कस करणार आहेत त्या थोड्याशा 4 मार्कासाठी आपल्याला नेहमी विचारल्या जातात आणि ते आपल्याला कधीच म्हणजे जे नॉन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे लोक आहेत त्यांना थोडंसं या गोष्टीकडे लक्ष देणं मला असं वाटतं गरजेचं आहे. 4 मार्काची एकच जरी रिॲक्शन आपल्याला सुटली तुमच्या विषयाचा अभ्यास करून तरी खूप महत्वाचे. 2 रिॲक्शन सोडवल्या आपण 4 मार्काच्या तर 8 मार्क आपल्याला मिळतात ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या C सेक्शन मधून. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचे रिॲक्शन तुमच्याशी डिस्कस मला करणं गरजेचं आहे. आतापर्यंत डिस्कस केलेल्या शार्पलेस, शापिरो आणि तुमची बर्स्ट रिडक्शन ह्या कॉमनली तुम्हाला माहिती असणारे रिॲक्शन आहेत. पण इथून पुढे आपण ज्या रिॲक्शन डिस्कस करणार आहेत त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या किंवा आमच्या ज्या आता सेकंड इयरला आहेत, थर्ड सेमिस्टरला त्या विद्यार्थ्यांना माहित नसणार आहेत, जे आपल्याला फोर्थ सेम मध्ये पूर्वीचा जो पुणे विद्यापीठाचा पेपर आहे CHO 451 यामध्ये सगळ्या ह्या इन्क्लूड केलेल्या रिॲक्शन आहेत. आणि फोर्थ सेमला असल्यामुळं बऱ्याच सेमिस्टर नंतर आमचे ऑर्गॅनिकचे विद्यार्थी सुद्धा अशा रिॲक्शनला टच करत नाही. तर हा अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. दिस इज द एक्झाम्पल ऑफ बेलिस हिलमन रिॲक्शन. ओके, बेलिस हिलमन रिॲक्शन याच्यामध्ये काही अवघड नाहीये, बरोबर. बघूया आपण काय. आता बेलिस हिलमन रिॲक्शन जी आहे त्यामध्ये हा कॅटलिस्ट वापरला जातो डॅपको. जिथं तिथं तुम्हाला डॅपको दिसेल तर यू कॅन थिंक अबाउट द बेलिस हिलमन रिॲक्शन. डॅपको म्हणजे काय बरं, हा आहे तुमचा डॅपको. इथं जे 2 नायट्रोजन वाली रिंग दिसते त्याला तुम्ही डॅपको म्हणू शकता. डॅपको म्हणजे बेलिस हिलमन. आणि बेलिस हिलमन म्हणजेच काय की तुमचा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे त्याच्या अल्फा पोझिशनला एक इलेक्ट्रोफाईल ऍडिशन तुम्हाला मिळेल. समजा अल्डिहाइड घेतला किंवा कीटोन घेतला तर इथं तुम्हाला OH येताना दिसेल. म्हणजे थोडक्यात बेलिस हिलमन रिॲक्शन आपल्याला कशा पद्धतीचं प्रोडक्ट देत आहे, अशा पद्धतीचं डबल बॉन्ड OH आणि पुन्हा R. ओके, आणि हा तुमचा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड डबल बॉन्ड तसंच राहतोय. अशा पद्धतीने तुम्हाला बेलिस हिलमन मध्ये प्रोडक्ट मिळतो, बरोबर. आणि तुम्हाला फसवायला अजून ते काय करणार आहेत, एखादा आमीन देणार आहेत जो की तुम्हाला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ऍडिशन 1,4 मायकेल ऍडिशन दाखवून पुन्हा त्यामध्ये ऍड होईल. तर ही रिॲक्शन तशीच आहे बघा. यामध्ये तुमचा हा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड एस्टर त्यांनी दिलेला आहे. काय होईल यामध्ये बघा, हा तुमचा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड एस्टर, हा सेम मॉलिक्युल इथे ड्रॉ करतोय. काय असेल तो ऑक्सिजन. आणि तुम्हाला काय दिलंय, अल्डिहाइड. आता तो अल्डिहाइड कशा पद्धतीने तयार होईल, तो तुमचा इथं निगेटिव्ह चार्ज तयार होईल किंवा डॅपकोमुळे तुम्हाला ह्या अल्डिहाइडवर अटॅक होताना दिसेल आणि इथं तुम्हाला CHO चा OH तयार होताना दिसेल. आणि बाकीचा पार्ट जो आहे तुमचा बेन्झिन रिंग आणि त्याला अटॅच असणारे क्लोरीन फ्लोरीन तुम्हाला इथे दिसतील. म्हणजे OH डबल बॉन्ड आणि कार्बोनेट अशा पद्धतीने तुम्हाला बेलिस हिलमन मध्ये प्रोडक्ट मिळतो. आणि सेकंड काय दिलेलं आहे, BnNH2. okay, this will attack over here and add to this
अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. म्हणजेच बघा आता तुम्हाला काय काय पाहायला मिळतंय. OH तुम्हाला इथं पाहायला मिळतंय. ओके, हा बरोबर आहे, हा सुद्धा बरोबर आहे. परंतु हा कार्बोनिल ग्रुपवर अटॅक करून OET बाहेर न पडता तुमच्या अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड वर इथं अटॅक करतो. त्यामुळं करेक्ट ऑप्शन तुम्हाला इथं ऑप्शन नंबर 1 पाहायला मिळतोय. NH इथं अटॅक करेल अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड जो तुमचा कीटोन आहे त्याला, आणि आपल्याला OH तयार होताना दिसेल. ठीक आहे, त्याचा मेकॅनिझम आपण एकदा डिस्कस करू. बघा यामध्ये काय होतंय, डॅपको कॅटलिस्ट कसं काम करतो. डॅपको, दिस इज नथिंग बट टर्शरी amine. Okay, this is a tertiary amine which attacks on this beta carbon, आणि तो स्वतः ऍड होतोय सुरुवातीला in alpha beta unsaturated manner, and when this negative charge comes back, this double bond will attack on the aldehyde or electrophile, and it will give us O minus, which will abstract the proton. Okay, and we get this type of, this proton will abstracted by this O minus, and we get removal of DAPCO again. So DAPCO will recover as it is catalyst, and we get OH. This R1 is nothing but aldehyde part. Okay, R1 is aryl part over here, and R2 is this alpha beta unsaturated keto or ester part. So we get this one, and additionally they give us BnCH2, BnNH2. So this alpha beta addition of amine to the alpha beta unsaturated ketone or ester, we get this type of product. So option number 1 is correct option for this reaction. This is a Baylis-Hillman reaction. Baylis-Hillman reaction. So you can search in Claydon. In Claydon, they also explain it very well. So now the next reaction, sometime you have gone through this reaction. The next reaction is Manich reaction. Manich reaction. So what is a Manich reaction? Manich reaction is in presence of diethylamine and formaldehyde. Okay, we get the, I will explain the mechanism. Manich reaction is reaction between diethylamine or any secondary amine and formaldehyde to get the this CH2N plus NN dimethyl group. Okay, now friends, actually this is a Manich reaction, but in last set examination they have given us this imine salt and asked what is the name of this imine salt. So this imine is called as Eschen-Messer salt. Okay, Eschen-Messer salt. This is the additional information with the Manich reaction. So this is the Eschen-Messer salt. When we react dimethyl amine in present to the formaldehyde, we get Eschen-Messer salt. Okay, now this Eschen-Messer salt will react with this keto group, okay, having alpha hydrogen. So this is a tautomerization in presence of acid, and this tautomerization will attack on the carbon, and nitrogen positive charge will neutralize. We get NMe2. So this intermediate is now treated with methyl iodide. Okay, methyl iodide will react with this NMe2, and we get quaternary ammonium salt over here. Okay, quaternary ammonium salt, and after that in situ reaction there is a abstraction of this proton, and we get this alpha beta unsaturated reactive moiety. आता आपल्या केसमध्ये काय आहे बघा, आपल्याला त्यांनी ही मॅनेज रिएक्शन दिली, मिथिल आयोडाइड सुद्धा दिलाय, म्हणजे आपल्याला इन सिटू हा पार्ट तयार झालेला आहे. बरोबर, ए म्हणजे काय असणार तुमचा, इन सिटू हा पार्ट तयार झाला आहे. दिसतोय का कुठं तुम्हाला ए मध्ये तो पार्ट तयार झालेला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड? ऑप्शन नंबर 1 ए 1 मध्ये नाहीये, 2 मध्ये नाहीये, 2 मध्ये आहे. ओके, ऑप्शन नंबर 2 मध्ये तो अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटो आपल्याला तयार झाला आहे. एक्स्ट्रा CH2 ग्रुप आपण इथं ऍड केलेला आहे. ओके, इथं पण आहे, आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये सुद्धा आहे. म्हणजे आपला मॅनेज रिएक्शनने सायक्लो हेक्झेनॉन आपल्याला 2 आणि 4 हे दोन ऑप्शन देतो. त्यानंतर NaCN, CN मायनस विल अटॅक ऑन this beta carbon, and we get the CN minus is stabilized intermediate or stabilized reactant, so it will attack
in 1,4 fashion, not in 1,2 fashion. So option number 4 is ruled out, and correct option for this Mannish reaction and 1,4 Michael addition is option number 2. Okay, this option number 2 is the correct option for Mannish reaction. So I hope you understood the Mannish reaction. It is just a formation of imine salt or Ishii-Moser salt, and it will react with the alpha ketones. Okay, ketones with alpha hydrogen, ketones with alpha hydrogens, and this is how we get 1,4 Michael addition to get the CN over here. So nucleophile is CN. So this same reaction is in the Claydon on the page number 714. You can refer the organic chemistry by Jonathan Claydon. Now let's go for the next reaction. This is again one of the reaction which is not touched by most of the student, and very simple reaction. The name of this reaction is Eschen-Moser fragmentation. Okay, Eschen-Moser fragmentation. So Eschen-Moser fragmentation is a fragmentation of this type of moiety. This type of moiety. So how, as the name suggests, it fragment. खूप सारे फ्रॅगमेंट यामध्ये बनणार आहेत तुमचे, बरोबर. खूप सारे फ्रॅगमेंट्स तुमचे बनणार आहेत, म्हणून याला एशन-मोसर फ्रॅगमेंटेशन म्हणलेलं आहे, बरोबर. बघूया कशा पद्धतीने ही रिएक्शन आपल्याला करताना होताना दिसते. ओके, वी नीड टू हॅव दिस alpha beta epoxy ketone. Okay, alpha beta epoxy ketones. So again we are using tosyl hydrogen. This TS-NH-NH2 will form the hydrogen, tosyl hydrogen over here, and we get this type of moiety. Okay, this type of moiety. So there is a opening. Okay, for the I will एक ट्रिक तुम्हाला देतो. याला इशन-मोसर म्हणण्यापेक्षा हेशन-मोसर म्हणा, ज्याला एच हा फार महत्वाचा रोल पार पडतो इथं. कोणता एच? सगळ्या एच वरच आहेत. सुरुवातीला आपण सुरुवात करणार या एच पासून. जो टोसेल मधला एनएच आहे, एच पासून तुम्हाला सुरुवात करायची. हा एच जाईल इथं अटॅक, नंतर इथं हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट होईल आणि एपॉक्साइड ओपन होईल. तुम्हाला हा एच इकडचा शिफ्ट होऊन इकडे येताना दिसेल बघा. इथं पोहोचला, ओ मायनस आला, एच झाला. पुन्हा हा एच जाईल. आता या एच बरोबर, या एच पासून सुरुवात करू. हा इथं जाईल, एच गेल्यानंतर ते डबल बॉन्ड होईल आणि हा कार्बन कार्बन बॉन्ड आपला जो ग्रीन दाखवलाय तो ब्रेक होईल आणि आपल्याला इथं ट्रिपल बॉन्ड तयार होईल आणि हा पुन्हा नायट्रोजन आणि कार्बनचा बॉन्ड ब्रेक होऊन आपल्याला N2 आणि SO2AR. ओके, सल्फोनिक ऍसिड मिळेल, N2 मिळेल आणि हा मिळेल. असे 3 फ्रॅगमेंट मिळतात, म्हणून याला एशन-मोसर फ्रॅगमेंटेशन असं म्हटलंय. Okay, now what remains with us? This is a carbonyl group between 1 and 2 carbon. We have 1 and 2 carbonyl group, and then in between 3 and 4 we have triple bond. Already we have double bond over here. Okay, first there is a double bond formation, and in reverse ring opening there is a triple bond formation. So in between carbon number 3 and 4 we have triple bond, and this remaining part, this is CH2, CH3 is over here, and this part is over here. This is a ring part over here. So this is called as Eschen-Moser fragmentation. It is happen with this alpha beta epoxy ketone in presence of tosyl hydrogen. Okay, tosyl hydrogen will form the tosyl hydrogen, and then epoxide opening and fragmentation. So correct option. Now this is a example from CSR NET examination, but it is exactly written on the Claydon page number 1008. But there is a small mistake in the book. They haven't written nitrogen over here. So friends, there is a nitrogen over here. Okay, this is nitrogen over here, and you can find same example in the Claydon book, and we get the correct option. Correct option is option number 1 over here. Okay, the option number 1, and the example is of Eschen-Moser fragmentation reaction. Now friends, let's go ahead and discuss few more reactions
Okay. Now in a NET examination, they have given us this type of reaction. So friends, as a ruthenium catalyst, it is a Grubbs catalyst, okay? Grubbs catalyst. And looking at the options, anyone can guess that this is the example of ring closing metathesis. Metathesis मध्ये काय होतं बरं? आपल्याला हा कार्बन आणि हा कार्बन इथिलीन म्हणून बाहेर पडतो आणि या दोन कार्बन मध्ये आपल्याला डबल बॉन्ड सॉरी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड किंवा रिंग क्लोजिंग आपल्याला रिंग क्लोजिंग आपल्याला होताना दिसतंय डबल बॉन्ड तयार होऊन. ओके. पण आता यामध्ये एक छोटीशी ट्रिक किंवा जे तुम्हाला ऑप्शन मध्ये कन्फ्युज करण्यासारखी गोष्ट त्यांनी दिलेली ते म्हणजे इथं जो डबल बॉन्ड बाहेर जाणार आहे, जो डबल बॉन्ड बाहेर जाणार आहे तो या कार्बनने पुन्हा त्याला अटॅच होतोय. म्हणजे इथं तुम्हाला दिसेल की हा जो डबल बॉन्ड आहे तो इथंच अटॅच झालाय. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हा करेक्ट ऑप्शन आहे. तो कसा करेक्ट आहे ते आपण डिस्कस करायचा प्रयत्न करू. बघा, this is also called as in-ion metathesis. Okay, instead of calling it ring closing metathesis, this is the name reaction called as in-ion. In for double bond and ion for triple bond. Okay, this is the in-ion reaction or in-ion metathesis. In-ion means there is a double bond over there and one triple bond over there. And in presence of Grubbs catalyst, we are carrying the ring closing metathesis. So friends, you can see that this is the mechanism for the in-ion metathesis. As you can see that Grubbs catalyst contains metal. It will react with the triple bond and forms this intermediate 3, and we get the ring closing with addition of double bond. So we get this double bond over here, and this double bond will attach in the form of double bond to this carbon. Okay, this is a carbon. This double bond is metathesis product. Okay, this leaves in a regular metathesis, but due to triple bond, it is attached to this ring. So this is a ring closing metathesis, also called as in-ion metathesis. Okay, this is a commonly asked question in CSR NET as well as SET examination. Hopefully you understood this. If you have any doubt regarding any question, you can ask me after the session. So I will try to finish maximum reaction. Once I finish the reaction, I will open the session for the question and answer. So friends, this is again very important reaction or reagent, I will say. Okay, this is very important reagent in organic chemistry, and most of the organic students also skip this question because CP2TiAl, okay, carbon and double bond. This reagent looks very strange to them, but this is called as Tebe reagent. Okay, this is called as Tebe reagent, and reaction is called as Tebe olefination. This is called as Tebe olefination. So what is the Tebe olefination? We are using CP2TiCH2Cl This is a titanium mediated carbene. Okay, we get the carbene from this reagent, and as you can see that as you can see that this carbene will give us this CH2. आता बघा, यामध्ये ह्या क्वेश्चन बद्दल आपण डिस्कस करायच्या ऐवजी आधी टेबे रिएजंट बद्दल डिस्कस करू. तुमच्याकडे टेबे रिएजंट आहे आणि तुमच्या रिएक्शन मध्ये किंवा रिएजंट मध्ये किंवा स्टार्टिंग मटेरियल मध्ये जिथं त्याला डबल बॉन्ड दिसतात तिथं तो CH2 ऍड करतो. म्हणजे आता त्याला इथं कीटोन दिसला त्याचं कन्व्हर्जन CH2 मध्ये करेल. तो इस्टर दिसला त्याचा कार्बोनिल आहे, त्या कार्बोनिलचं कन्व्हर्जन CH2 मध्ये करेल तुमच्या विटिंग रिएक्शन सारखा. बरोबर, म्हणजे अशा पद्धतीने आयदर इट मे बी carbonyl of ester, keto, aldehyde, Tebe reagent will convert this into CH2 or olefin. But how they ask this reaction? The first reagent, okay. नेट एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला ऑलमोस्ट प्रत्येक क्वेश्चनला काय ना काहीतरी ट्रिक तुम्हाला ते देतात किंवा आयदर दोन रिएक्शन एकत्र मिक्स करून तुम्हाला त्या देतात. यामध्ये फर्स्ट रिएक्शन काय? रिएक्शन ऑफ ethylene glycol with this molecule in presence of
TSOH, that is पॅराटोलिन सल्फोनिक ऍसिड. मित्रांनो इथं दुसरं तिसरं काय नसून इथिलीन ग्लायकॉलचं आपल्याला हा प्रोटेक्टिंग रिएजंट आहे आणि तो या दोन पैकी एकालाच प्रोटेक्ट करणार आहे. इथिलीन ग्लायकॉल फक्त कीटोनलाच प्रोटेक्ट करतो, एस्टर कार्बोनिलला तो प्रोटेक्ट करत नाही. इथिलीन ग्लायकॉल इन प्रेझेन्स ऑफ पॅराटोलिन सल्फोनिक ऍसिड इज अ टिपिकल रिएजंट फॉर प्रोटेक्शन ऑफ कीटोन अँड नॉट फॉर इस्टर. आता पहिली स्टेप पूर्ण झाल्यानंतर मग दुसरी स्टेप आहे. त्यामुळे आपल्याला बघा एवढे सारे आणि इव्हन अजून एक ट्रिक यामध्ये आहे ती मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. हा तिसरा रिएजंट, हे ट्रिक आहे त्यामध्ये. तिसरा रिएजंट काय H3O प्लस म्हणजे H प्लस तुम्हाला थोडक्यात त्यांनी दिलेला आहे. हा तिसरा रिएजंट सुद्धा आपल्याला इथं यूज करायचा आहे. त्यानंतर जाऊन आपल्याला हे 4 मार्क मिळणार आहेत. त्यामुळे हे खूप मोठं एक्झाम्पल आहे किंवा एक चांगलं एक्झाम्पल आहे डेमॉन्स्ट्रेशनसाठी. बघा आता एक एक रिएजंट कसं आपल्याला काम करतोय आणि रिएक्शन मध्ये आपण कसे प्रोसीड होणार आहे. बघा आता टेबी रिएजंट बघितलं की सुरुवातीला आपल्याला लक्षात येतं की हा CH2 ला कार्बोनिलला पण CH2 बनवेल आणि याला सुद्धा CH2 बनवलं. आपण पटकन इथं कोणत्या तरी एखाद्या एक्झाम्पलवर क्लिक करू, बरोबर. हा ऑप्शन चुकीचाच आहे. बघा आता यामध्ये काय दिलं त्यांनी, CO2 Me फक्त ठेवलाय आणि CH2 ठेवलाय, परंतु तुम्हाला माहिती आहे तो इस्टर कार्बोनेटला सुद्धा CH2 बनवणार आहे. मग हा ऑप्शन पण राहत नाही. आणि इथं ह्या दोन ऑप्शन मध्ये तुम्ही त्याला इग्नोरच करणार आहे, कारण इथं कीटोन कसं काय बनलाय आणि हा OMe कुठं गेला हे तुमचं कन्फ्युजन असेल. परंतु मित्रांनो या 3 आणि 4 या दोन ऑप्शन पैकीच एक करेक्ट ऑप्शन आहे. तो कसा तयार होतो कीटो इथं आणि मिथिल ग्रुप कसा आला ह्याचं आपण डिस्कशन आता करणार आहे टेबे रिजन मध्ये. हमखास तुम्हाला नेट एक्झामिनेशन मध्ये आयदर या वर्षी नाही विचारला तर पुढच्या वर्षी नक्कीच हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता टेबे रिएजन मध्ये बघा अजून एक ट्रिक आहे. इथं CH2 आहे, हाच फक्त आपल्याला महत्वाचा पार्ट बजावतोय. याला तुम्ही एखादी सायक्लोप्रोपेन रिंग जोडली तर सगळीकडे सायक्लोप्रोपेन येत जाईल. त्यामुळं टेबे रिएजन पाहताना सुद्धा आपल्याला फार काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. परंतु त्याची कॅरेक्टरिस्टिक आपल्याला काय CP2TiNAl एकत्र आपल्याला पाहायला मिळतील. ओके, बघूया आपल्याला हे 3 रिएजंट कसे हे करतात. पहिला रिएजंट काय, इथिलीन ग्लायकॉल इन प्रेझेन्स ऑफ पॅराटोलिन सल्फोनिक ऍसिड, इट विल प्रोटेक्ट दिस कीटोन. ओके, आता हा जर कीटोन प्रोटेक्ट झाला तर बिचारा टेबे रिएजंटला इस्टर शिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. मग तो काय करेल, फक्त इस्टर कार्बोनिलचाच this one is protected, therefore it will make CH2 over this ester carbonyl. आणि आपल्याला कशा पद्धतीने तयार होताना दिसेल, CH2 डबल बॉन्ड OMe. आणि आधी आपण डिस्कस केलं होतं बर्स्ट रिडक्शन मध्ये, हा H3O असेल तर तुमच्या ह्या मिथिल इथरचं हायड्रोलिसिस होईल आणि हायड्रोलिसिस झाल्यानंतर काय होईल, CH2 डबल बॉन्ड OH. म्हणजे तुमचा काय तयार झाला इथं, थोडक्यात इनॉल तयार झाला. आणि इनॉल कसा आहे, इनॉल हा त्यातल्या त्यात अनस्टेबल आहे कीटोपेक्षा, म्हणून आपण याला इनॉल टू कीटो कन्व्हर्जन केलंय. आणि इथं तुम्हाला C डबल बॉन्ड O आणि CH3 इथे येताना दिसतंय. म्हणजे आपल्याला डायरेक्ट टेबे रिजंट माहित असून सुद्धा धडाधड टिक करणं चुकीचं आहे. तुम्हाला तिन्ही रिजंट तिथं पाहणं गरजेचं आहे, स्पेशली इफ द क्वेश्चन इज फॉर 4 मार्क्स. जर 4 मार्काला क्वेश्चन असतील तर त्यामध्ये नक्कीच काय ना काय ट्रिक आहे. सो एनी गेस विच इज करेक्ट ऑप्शन. आता यामध्ये बघा H3O प्लस तुम्हाला पुन्हा इथिलीन ग्लायकॉलचं डिप्रोटेक्शन सुद्धा करणार आहे. म्हणजे पुन्हा इथं तुम्हाला कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड येतोय. म्हणून आपल्याला यामध्ये काळजीपूर्वक काय करायचं आहे, ऑप्शन चूज करायचा आहे. कोणता ऑप्शन करेक्ट आहे यामध्ये, ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट ऑप्शन फॉर दिस रिएक्शन. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन because we are getting back keto group in presence of H3O plus and we are getting this COCH3 by ketoenol tautomerism. So this option is ruled out. This also ruled out. This also ruled out. The correct option for this example is option number 3, टेबे reagent. तर तुम्हाला टेबे reagent हा महत्वाचा reagent आपण डिस्कस केला किंवा टेबे ओलिफिनेशन. Let's go for next reaction. Now there are so many type of olefination reactions as you can see in the CHO 451 paper. There are Tebbe olefination, Peterson olefination, Bamford-Stevens olefination, and Julia olefination. Okay, so I think I will directly discuss the answer instead of asking you which one is
right answer. So friends, this is the example of Julia olefination. In this reaction, what we are doing, we are using sulfones. Okay, sulfones will react with aldehyde and will get this type of OAC and sulfones. Okay, and these two will eliminate to give us double bond. So let's see how the mechanism proceeds. यामध्ये बघा, जुलिया ओलिफिनेशन मध्ये आपल्याला रॅडिकल इंटरमिडिएट मिळते जे की स्वतःला स्टेबल करतं आणि पुन्हा ट्रान्स डबल बॉन्ड देतं. म्हणजे जुलिया ओलिफिनेशन ऑलवेज गिव्ह अस ट्रान्स ओलिफिनेशन. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ जुलिया ओलिफिनेशन, बट there is no question of trans or cis double bond over here. So this is a transformation of Julia olefination. Now friends, let's go for next reaction, that is a this reaction. So this is the example of, anyone guess? This is a reaction of this COOH and alcohol. The reaction of acids and alcohol is a Missunabu reaction. बघा, ही मिसुनाबू रिएक्शन आहे. यामध्ये कोणते कोणते रिएजंट्स आपण यूज करतोय? डेड PPH3. ओके, डेड आणि PPH3. सो डेड PPH3. सो this is a structure of DEAD, diazo dicarboxylate. Okay, diazo diethyl diazo carboxylate, diethyl diazo carboxylate, dead diethyl diazo carboxylate. So dead PPH3 is used for the Missunabu reaction. So friends, there is a trick in Missunabu reaction. If we have this COOH reacting with this OH, that is simple substitution. So O minus will simply attack over here and OH will leave, or vice versa. OH will attack over this and COOH, O minus will, as a good living group, it will leave. So mechanism, what mechanism suggests? First step is reaction of dead with alcohol, and then next step is formation of good living group with this OPPH3 and nucleophile O minus, that is COO minus, will attack over here and we get the living group, this phosphinoxide. So we get this nucleophile over here, but there is an inversion of configuration. Inversion of configuration. Okay, there is a inversion of configuration. This OH group will in this reaction, if we have this above the plane, the nucleophile will attack on the below the plane. So there is an inversion of configuration in Missunabu reaction. This is a trick for the Missunabu reaction. So whenever you see the dead PPH3 and alcohol and acid, you can say that this is a Missunabu reaction. So I have another question from set examination. We have dead PPH3 and this is a NaN3, again another reagent. So OH will convert it to good living group with the help of dead and PPH3. So it will live as a living group, and this nucleophile NaN3, Na plus and N3 minus. So N3 minus will attack on this carbon and OH will live as a living group. So friends, there is inversion of configuration. So option number A and D are potential correct option. So we need to consider the inversion of configuration for the dead PPH3 reaction. So option number 1 is correct option for dead PPH3 or Missunabu reaction. There is no change in the configuration of COOH. So option number A is correct option for dead PPH3 and Missunabu reaction. So again, there is a Peterson olefination. So Peterson olefination is also very common question in NET examination. या Peterson olefination मध्ये दोन प्रकारच्या कंडिशन्स आपल्याला पाहायला मिळतात इलिमिनेशन साठी. ओके, Peterson olefination is nothing but it is a conversion of alpha silyl carbenols. Carbenols means there is silyl group and OH group. This alpha
सिलाइल कार्बोनॉल्स विल कन्वर्टेड टू अल्किन्स म्हणजेच डबल बॉन्ड. म्हणजे आपल्याला OH आणि सिलाइल R3 दिसत असेल आणि पुढे डबल बॉन्ड तयार होत असेल, हे पीटरसन ओलिफिनेशन आहे. काय? पीटरसन ओलिफिनेशन. यामध्ये नेट आणि सेट मध्ये तुम्हाला दोन प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, आयदर बेसिक कंडिशन किंवा ऍसिडिक कंडिशन मध्ये. तर ऍसिडिक कंडिशन मध्ये काय होतं आणि बेसिक कंडिशन मध्ये काय होतं याचा या गोष्टी आपण पाहायचा प्रयत्न करू. यामध्ये बघा ऍसिड बेसिक कंडिशन मध्ये तुम्हाला माहिती आहे सिन इलिमिनेशन होतं. म्हणजेच काय होतं, OH आणि सिलिकॉन हे सेम साइडला एकमेकांबरोबर रिॲक्ट होतील अशा पद्धतीचा इंटरमिडिएट तयार होईल आणि तुम्हाला सिन इलिमिनेशन पाहायला मिळेल. एका साइडवरनं OH आणि सिलिकॉन दोघंही बाहेर पडताना दिसतील आणि तुमचे R2 आणि R3 ग्रुप जे आहेत ते त्यांच्याच साईडला राहतील. पण जर तुमचं ऍसिडिक इलिमिनेशन असेल तर तुम्हाला ह्या दोघांची पोझिशन जी आहे ती ट्रान्स असणं गरजेचं आहे. ओके, ट्रान्स पेरिपेनल पोझिशन तुम्हाला OH आणि सिलिकॉनचे असणं गरजेचं आहे. इफ दे आर नॉट in trans position there will be a rotation and change in the position of R2 and R3, so this will go against each other. ओके, आता यामध्ये काय आहे बघा, दोन OH आणि दोघ जण OH आणि सिलिकॉन एकमेकांच्या साईडला असतील तर तुम्हाला स्टिरिओकेमिस्ट्री मध्ये चेंज करायची गरज नाही. ओके, स्टिरिओकेमिस्ट्री मध्ये चेंज स्क्रीन दिसत नाही, स्क्रीन दिसत नाही का? ओके, बाकीच्या लोकांना स्क्रीन दिसते प्लीज. ओके, ठीक आहे. आपण पीटरसन ओलिफिनेशन बघूया. यामध्ये बेसिक कंडिशन मध्ये काय करायचं आपल्याला, आहे ती स्टिरिओकेमिस्ट्री किंवा जॉमेट्री ठेवायची. ऍसिडिक कंडिशन मध्ये बघायचे ते जर एकमेकांच्या अपोजिट असतील तर तशीच स्टिरिओकेमिस्ट्री ठेवायची. बरोबर, बेसिक कंडिशन मध्ये सेम साइडला असतील तर तशीच ठेवायची, ऍसिडिक कंडिशन मध्ये जर अपोजिट असतील तर तशीच ठेवायची. परंतु जर बेसिक कंडिशन दिली आहे आणि स्टिरिओकेमिस्ट्री अपोजिट आहे तर आपल्याला हे रोटेशन देणं गरजेचं आहे. तसंच ऍसिडिक कंडिशन दिली आहे आणि OH आणि सिलिकॉन एकमेकांच्या सेम साइडला दिलेत तर आपल्याला एकमेकांच्या पेरिप्लेनर ते देणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला सिन इलिमिनेशन करण्यासाठी सेम पोझिशन ठेवायची. तुम्हाला अशा पद्धतीने प्रोडक्ट मिळेल. आणि जर ऍसिडिक कंडिशन असेल तर ट्रान्स पेरिप्लेनर इलिमिनेशन आहे. ओके, ट्रान्स पेरिप्लेनर इलिमिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, आय हॅव मेकॅनिझम फॉर यू गाईज. मेकॅनिझम हा ठीक आहे, इथंच आहे. एक्झाम्पल बघूया. यामध्ये बघा KH म्हणजे काय, जसं तुमचा NaH सोडियम हायड्राइड असेल, पोटॅशियम हायड्राइड आहे. KH इज अ बेसिक कंडिशन. ओके, बेसिक कंडिशन आहे. आणि या केस मध्ये काय, सिलिकॉन आणि OH एकमेकांच्या सेम साइडला आहेत. सेम साइडला असतील तर बेसिक कंडिशन मध्ये तुम्हाला सिन इलिमिनेशन पाहायला मिळत आहे. म्हणजे तुम्हाला चेंज करायची गरज नाही. आता तुम्ही या दोघांना सेम साइड वरून इलिमिनेट केलं तर डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजेच काय, हा डॉटेड आहे आणि हा फेज आहे, एकमेकांच्या अपोजिट आहेत म्हणजे ट्रान्स आहेत. म्हणजे आपल्याला ट्रान्सच मिळणार आहेत. म्हणजे पर्सेंटेज काय असणार आहे, हा 95% ट्रान्सच असेल आणि 5% फक्त सिस मिळत आहे. 50-50चा ऑप्शन नाही आपल्याला. बरोबर, म्हणजे यामध्ये ट्रान्स आहे तसंच आपल्याला इथं राहताना दिसेल जर तुमचं KH असेल तर. ऍसिडिक कंडिशन दिली तर मात्र यांची आपल्याला जॉमेट्री चेंज करावं लागेल. हे एकमेकांच्या सेम साइडला जातील, डॉटेड फेजला जाईल आणि तुमचं ट्रान्स पेरिप्लेनरने ऍसिडिक कंडिशन मध्ये इलिमिनेशन होईल. त्यामध्ये तुम्हाला सिस प्रोडक्ट मिळेल. इथं सिस किंवा ट्रान्स नाही, इट इज डिपेंड ऑन ऍसिडिक ऑर बेसिक कंडिशन. सो दिस इज हाव Peterson olefination help us for the getting olefination product. सो अशा पद्धतीने ओलिफिनेशनच्या रिएक्शन आपल्याला 3-4 महत्वाच्या रिएक्शन आपण डिस्कस केल्या. हा लास्ट इयरला विचारलेला क्वेश्चन आहे, परंतु मी तुम्हाला म्हणेल की याच्या व्यतिरिक्त आपल्याला भरपूर सारे रिएक्शन पाहिजेत. दिस इज अ बर्गमन सायक्लायझेशन. हा सेट मध्ये विचारला होता की बर्गमन सायक्लायझेशन मध्ये तुम्हाला बेन्झीन रिंग तयार होते अशा पद्धतीने आणि एकमेकांच्या अपोजिट 2,1,4 डायरॅडिकल आपल्याला मिळते. हे डायरॅडिकल हायड्रोजन डोनर बरोबर हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करेल किंवा जर ड्यूटेरियम डोनर असेल, ट्रायबोटिल टीन ड्यूटेरियम असेल तर आपल्याला इथे ड्यूटेरियम येईल. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हा तुम्हाला बर्गमन सायक्लायझेशन मध्ये
पाहायला मिळेल. इथं रॅडिकल रॅडिकल आणि हा ड्युटेरियम देणारा बी आहे म्हणून इथं 1,4 ला मिळेल. या बाकीच्या केसमध्ये मात्र तसा ऑप्शन कुठेच आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. लेट्स गो फॉर द नेक्स्ट रिएक्शन. Nozzaro cyclization is another important reaction. You can Nozzaro cyclization is a cyclization between these two double bond in presence of H plus. तर आपल्याला H plus ह्या कार्बन बरोबर रिॲक्ट होईल आणि आपल्याला अशा पद्धतीने ही पेरिसायक्लिक रिएक्शन which is one of the type of pericyclic reaction. So please go through the Nozzaro cyclization mechanism. मी घाई का करतोय, आपल्याला महत्वाच्या 2-3 रिएक्शन पुढे बघायचं आणि टाइम संपत आलेला आहे. पेरिसायक्लिक रिएक्शन आणि फोटोकेमिस्ट्री यावर आपल्याला भरपूर सारे क्वेश्चन विचारले जातात, स्पेशली नॉरिश 1, नॉरिश 2, पीटरसन सॉरी पॅटर्न बुकी रिएक्शन अँड बार्टन रिएक्शन, या 4 रिएक्शन आपल्याला डिस्कस करायचे, ते आपण आता पाहायला सुरुवात करू. सो बघा, आता ह्या महत्वाच्या रिएक्शन्स आहे म्हणून आपण काही रिएक्शन स्किप केलं. नॉरिश 1 आणि नॉरिश 2 कशी ओळखायची त्याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगतो. नॉरिश 1 जर असेल तर त्यातनं CO2 इलिमिनेट होतो, कार्बन डायऑक्साईड इलिमिनेट होतो, म्हणजे ह्या R आणि R ला इथून कार्बन मोनॉक्साईड, ओके, कार्बन मोनॉक्साईड विल इलिमिनेट, आणि हा रॅडिकल आणि हा रॅडिकल एकमेकांशी R तयार करताना दिसेल. ठीक आहे, ही झाली तुमची टाईप 1. आणि टाईप 2 ही तुम्हाला मॅक्लाफर्टी रिएक्शन आठवते का सगळ्यांना? त्या पद्धतीने आपल्याला ह्या गॅमा हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्शन तुम्हाला इथं पाहायला मिळेल. ओके, अल्फा बीटा गॅमा. तर यामध्ये गॅमा हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्शन तुम्हाला इथं पाहायला मिळेल. हा गॅमा हायड्रोजन जो आहे तो याबरोबर जाईल, इथं OH तयार होईल आणि इथला जो डबल बॉन्डचा एक रॅडिकल आहे तो इथे येईल. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने तुम्हाला 2 रॅडिकल मिळतील. आणि हे पुढे या रॅडिकल मध्ये आपल्याला काय होतं बघा, हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथं दाखवतोय मी तो, यामधले 2 रॅडिकल आपला इकडे एक जाईल आणि दुसरा इथे एक जाईल. म्हणजेच काय होईल, या रॅडिकल बरोबर या रॅडिकलने डबल बॉन्ड तयार होईल आणि या रॅडिकलचा या रॅडिकल बरोबर डबल बॉन्ड तयार होईल. बरोबर, म्हणजे आपल्याला प्रोडक्ट कसं मिळेल, OH आणि इथे डबल बॉन्ड, ॲज वेल ॲज वी विल गेट डबल बॉन्ड अँड दिस मिथिल ग्रुप. अशा पद्धतीने 2 प्रोडक्ट आपल्याला मिळतील. हा इनॉल आहे, त्याचं कन्व्हर्जन कीटो मध्ये केलं की आपल्याला हा मिथिल ग्रुप इथे मिळतो. म्हणजे हा असा प्रोडक्ट आणि असा मिळेल. म्हणजे टाईप 1 कसा ओळखायचा, टाईप 1 इज इलिमिनेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड, आणि नॉरिश टाईप 2 म्हणजे कसा, ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ गॅमा हायड्रोजन अँड इलिमिनेशन लाईक दिस. मॅक्लाफर्टी रिएजमेंटचं एक्झाम्पल तुम्हाला आठवत असेल. सो दिस इज अ क्वेश्चन फॉर यू गाईज. टेल मी वेदर दिस इज अ नॉरिश टाईप 1 or 2. I will not ask you Barton or pattern bookie, but tell me whether this is type 1 or type 2. यामध्ये कार्बन मोनॉक्साइड एलिमेंट होत, टाइप करा तुमचे काय आन्सर असतील तर. आपकोस इथं कार्बन मोनॉक्साइड ओपन एलिमिनेट होत नाही, मग काय होतंय, काय होतंय बघा इथं, त्याचा मी HMU आहे, फोटोकेमिकल रिएक्शन. काय होणार आहे, हा CH3 आहे, हा CH3 आहे, हा इथला प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करेल, म्हणजेच काय इथं OH तयार होईल, इथं रॅडिकल तयार होईल. ओके, इथे एक रॅडिकल तयार झाला तुमचा आणि इथे एक रॅडिकल तयार झाला. आता काय होईल, हा जो डबल बॉन्ड आहे इथला, हा हा जो रेड कलरचा डबल बॉन्ड आहे तो ब्रेक होईल, एक इलेक्ट्रॉन इकडे जाईल, एक इलेक्ट्रॉन तुमचा ह्या मिथिलकडे जाईल. म्हणजे मिथिलचा जो CH2 राहिलेला शिल्लक, आता CH2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 होईल, आणि हा मात्र तुम्हाला इथं काय होईल, इथं OH आणि डबल बॉन्ड तयार होईल. बघा एक मिनिट दाखवतो तुम्हाला, इथं काय मिळणार आहे, OH आणि इथं डबल बॉन्ड मिळणार आहे. तो इनोलाइज झाला की तो पुन्हा कीटो आणि हा हायड्रोजन इथं, अशा पद्धतीने हा प्रोडक्ट मिळतोय. दिस इज नथिंग बट नॉरिश टाईप
टू रिॲक्शन नेहमी सेट परीक्षेत विचारले जाणारी रिॲक्शन आहे. नाहीतर नॉरिश वन विचारतील किंवा नॉरिश टू विचारतील. तर नॉरिश वन आणि नॉरिश टू बरोबर ह्या वरच्या दोन रिॲक्शन सुद्धा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. त्या दोन रिॲक्शन डिस्कस करू आणि त्यानंतर 5 मिनिटं आपले क्वेश्चन आन्सर साठी आपण ठेवूया. ओके. The major product formed in the following reaction is, this is the example of Barton reaction. असलं काय जर तुम्हाला दिसलं, असलं काही तुम्हाला दिसलं, okay, this is nitrous compound and this going to convert in the oxime. Okay, this is oxime N double bond O, or we can write down, you can shift this proton to OH form. This will form the oxime. So friends, if we have nitrous compound, what happens? This NO will abstract or shift to this alpha, beta, gamma and delta hydrogen. तुम्हाला काय करायचं, डेल्टा हायड्रोजन शोधायचं आहे. 1, 2, 3 and 4th हायड्रोजन इज डेल्टा हायड्रोजन. ओके. तो डेल्टा हायड्रोजन तुमचा इकडं येईल, ह्या ऑक्सिजन कडे येईल आणि याच्यावरचा एनो ग्रुप आहे त्या हायड्रोजनला शिफ्ट होईल. मेकॅनिझम बघायचं तुम्हाला अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने हा ONO नायट्रोस कंपाऊंड आहे. हायड्रोजन तुमचा रॅडिकल फॉर्म करेल आणि OH बनेल आणि हा जो NO रॅडिकल आहे तो मात्र आपल्या या ठिकाणी जिथं तुमचा रॅडिकल तयार झाला होता पूर्वीचा हायड्रोजन गेल्यानंतर तिथं तो अटॅच होईल आणि हा NO दुसरं तिसरं काय नाही, ऑक्झाईमचाच टॉटोमर आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्हाला डेल्टा हायड्रोजन शोधायचं आहे बार्टन रिॲक्शनला. डेल्टा हायड्रोजन शिफ्ट इज बार्टन रिॲक्शन. आता मला सांगा ऑप्शन नंबर 1, 2, 3 आणि 4 यामध्ये करेक्ट ऑप्शन कोणता आहे? टाइप करा पटपट. दिस इज लास्ट रिॲक्शन. दिस इज अल्फा कार्बन, दिस इज अ बीटा कार्बन, this is a gamma carbon and this is a delta carbon. So delta carbon means Barton reaction. So option number 4 is correct option for the Barton reaction. So this is how the 2 marks or 4 marks question is asked on the Barton reaction in set or NET examination. So friends, due to time constraint, I will stop here. Just to see, this is a Patton-Brooke reaction. It is a reaction between carbonyl and double bond, and we get oxytane ring. Okay, oxytane ring. That is a 4-membered ring with oxygen is called as oxytane ring. This is example of Patton-Brooke reaction. So these are the important reaction for set and NET reaction, NET examination. मित्रांनो, आमचा उद्देश फार सिंपल आहे. रोजच्या लेक्चर मधून तुम्हाला फक्त 2 नवीन क्वेश्चन घेऊन जायचे, 2-2 मार्काचे. असे 6 दिवसात 12 क्वेश्चन आणि 12 क्वेश्चनचे 24 मार्क्स तुम्हाला आमच्यामुळे मिळावेत अशी आमची अपेक्षा आहे. रोज 2 नवीन क्वेश्चन फक्त घ्यायचे. सो नाउ सेशन इज ओपन फॉर क्वेश्चन आन्सर. इफ यू हॅव एनी क्वेश्चन यू कॅन डायरेक्टली आस्क मी or type in. Now you can ask me or type in chat box. एखाद्या कोणत्या रिएक्शन बद्दल क्वेश्चन आहे का? Hello. Sir, please explain Mitsunbu reaction. कुठली रिएक्शन? Mitsunbu reaction. मित्सुनाबू रिएक्शन. सांग. Hello. हा, एक मिनिट मी सांगतो. हा, ओके. मित्सुनाबू रिएक्शन ही जनरली आपल्याला SN2 टाइप इंटरकन्वर्जन आहे अल्कोहोलचं न्यूक्लियोफाईल बरोबर. ओके. न्यूक्लियोफाईल यामध्ये कोण आहे? न्यूक्लियोफाईल आयदर तुमचा ऍसिड असेल किंवा कोणताही न्यूक्लियोफाईल तुम्ही इथं वापरू शकता. H न्यूक्लियोफाईल म्हटलंय. जनरली COOH चा जो O मायनस आहे तो न्यूक्लियोफाईल म्हणून आपल्याला इथं पाहायला मिळतो. तर तो COO मायनस ह्या अल्कोहोलवर कसा अटॅक करतो? सुरुवातीला अल्कोहोलला गुड लिव्हिंग ग्रुप बनवला जातोय इन प्रेझेन्स ऑफ
डेड अँड PPH3 बघा, डेड आणि PPH3 स्वतःची रिॲक्शन होते आणि नंतर COO मायनस मधला COOH मधला H ते ऍबस्ट्रॅक्ट करतील आणि न्यूक्लिओफाईल जो COO मायनस आपल्याला तयार होईल. बरोबर, हा न्यूक्लिओफाईल तुमचा तयार झाला. आता हा जो राहिलेला पार्ट आहे तो तुमच्या OH बरोबर रिॲक्ट होईल आणि आपल्याला सिम्पली अशा पद्धतीचा गुड लिव्हिंग ग्रुप मिळेल. ओके, इथे दिसतोय तुम्हाला PPH3 तुमच्या ऑक्सिजनला अटॅच होईल अल्कोहोलच्या. ओके, अल्कोहोलच्या ऑक्सिजनला तुमचा PPH3 अटॅक होईल आणि ज्यावेळेस हा पार्ट तयार होईल त्यावेळेस तुमचा जो न्यूक्लिओफाईल आहे, आता आपल्या केसमध्ये कोण आहे इथं खालची रिएक्शन दिसते सगळ्यांना, COOH बरोबर, O मायनस असणार, COO मायनस कार्बोक्सिलेट असणार आहे. तो कार्बोक्सिलेट आपल्याला या पद्धतीने अटॅक करेल, परंतु दिस इज अ SN2 टाइप रिएक्शन. सो SN2 मध्ये आपल्याला काय मिळतं जनरली, inversion of configuration. So similarly in the Missunabo reaction we get the inversion of configuration. म्हणजे काय होईल, हा OH ज्या साईडला आहे त्याच्या अपोजिट साईडने न्यूक्लिओफाईल किंवा तुमचा COO मायनस अटॅक करताना दिसेल. म्हणजे बघा इथं तुमचा हा OH जो आहे तो डॉटेड आहे किंवा बिलो द प्लेन आहे, बिहाइंड द प्लेन आहे, आणि हा COO मायनस अटॅक करताना मात्र हा पार्ट अटॅक करताना मात्र अपोजिट किंवा थिक किंवा फ्रंट साइडने तो अटॅक करतोय. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ मिसुनाब रिएक्शन. आता सेट मध्ये विचारलेला क्वेश्चन असा होता, हा OH आहे आणि न्यूक्लिओफाईल तर COO मायनस नाही दिला त्यांनी, न्यूक्लिओफाईल तुम्हाला फसवण्यासाठी काय दिलाय, NaN3 दिलाय. बरोबर, म्हणजे Na प्लस आणि N3 मायनस. ज्यावेळेस OPPH3 तयार होईल तुमचा इथं गुड लिव्हिंग ग्रुप तयार होईल इन प्रेझेन्स ऑफ डेड आणि PPH3, त्यावेळेस तुमचा N3 मायनस कसा अटॅक करणार आहे, ह्या OH च्या अपोजिट साइडने अटॅक करणार आहे आणि तुमचा हा तुमचा लिव्हिंग ग्रुप बाहेर पडणार आहे. ओके, फिनॉक्साइड तुमचा ट्रायफिनिल फॉस्फिनॉक्साइड तुमचा लिव्हिंग ग्रुप म्हणून बाहेर पडणार आहे. म्हणजे ए आणि डी मध्ये ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे, कारण इथे इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आपल्याला मिळते. समजलं का? हो सर. ओके, थँक्यू सर. धन्यवाद. मी प्राध्यापक तोरणे. डॉक्टर बोंडवे सर आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये नेम रिॲक्शन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नेम रिॲक्शन आपल्याला, फॉर एक्झाम्पल मिसनोबो किंवा बर्थ रिडक्शन बर्टॉन असेल, नॉरिस फर्स्ट सेकंड, या वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन अतिशय सोप्या पद्धतीनं अगदी तुम्हाला सर म्हणतात तसे प्रत्येक आपणाला लेक्चर मधून 2च आपणाला क्वेश्चन जर समजले तर फार काय होईल. माझं तर मत आहे या लेक्चर मधून नक्कीच तुम्हाला 5-7 तर क्वेश्चन नक्कीच सुटणार आहेत. अशा प्रकारच्या रिॲक्शन वेगवेगळ्या पद्धतीनं सरांनी अभ्यास करून त्याच्यामध्ये सिलेक्शन केलेलं होतं. त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयातर्फे व रसायनशास्त्र विभागातर्फे डॉक्टर बोंडवे सरांचं आभार मानतो आणि या ठिकाणी आजचं सेशन संपलं असं जाहीर करतो. थँक्यू. थँक्यू सर.